नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर रोज उपयोगी पडणारे घरगुती रामबाण उपाय आज आपण बघणार आहोत। कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो, त्यामुळे हात आणि मान दोन्हीही दुखू लागतात। साजूक तूप कोमट करून नाकामध्ये 2 थेंब टाका, घोरणे बंद होईल। रोज तीळ खा, 1 महिन्यामध्ये तुमचे हाडं मजबूत होतील। थायरॉइड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उकळून ते पाणी प्यायचं। मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। काकडी खाल्ल्यामुळे आणि काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते। लिंबाचा रस थंड पाण्यामध्ये मिसळून पिल्याने मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनेमध्ये आराम मिळतो। तोंडामध्ये छाले आले असतील तर तिळाची पेस्ट करायची आणि मग ती मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो। शेगडीला व्हिनेगर किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ केल्यास दुर्गंधी आणि चिकट डाग निघून जातात। रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणं खूप महत्त्वाचं आहे। दिवसातून एकदा व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून आपल्या शरीराला घाम येणं सुनिश्चित करावं, ते आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकते। जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल तर किंवा उदास वाटत असेल तर 2 ते 3 काजूंचं सेवन नियमित केल्याने बरं वाटेल। आंब्याचे पान खाल्ल्याने अपचन आणि मुखदुर्गंधी जाते। 3 महिने गाजराचा रस सतत 15 दिवस पिल्यामुळे कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होत नाही। पेरूचं पान खा, विस्मरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते आणि दात दुखत नाही। जर नियमितपणे टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्लं तर उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो। खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या पानाचे चहामध्ये टाकून चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो। किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे, असे केल्यामुळे युरिन इन्फेक्शन देखील कमी होते। उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो। याशिवाय पाणी प्यायला नंतर लगेच वाकू नये, श्वासाच्या नळीमध्ये जाऊ शकते। चक्कर येऊ लागल्यास 1 छोटी वेलची पाण्यासोबत घ्या, चक्कर येणे बंद होईल। कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होते, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खा, यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते। कच्चा कांदा खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो। सतत गरम पाणी
पिण्याने मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात. सुजलेल्या भागावर खाण्याचं पान चोळल्याने त्रास कमी होतो. तर ह्या घरगुती रामबाण उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.